श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल। मी सुद्धा मस्त आहे। तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर काल ना डीमार्टला गेले होते आणि सकाळी हेच काम करायला लागले, कारण काल येईपर्यंत उशीर झाला होता। म्हणून सर्व जो सामनाचा पसारा होता ना तो तसाच होता। म्हटलं सगळ्यात आधी हा आवरून घेते, त्याच्या जागेवर त्या गोष्टी ठेवल्या की मला क्लिनिंग करायला बरं पडेल, कारण आज फरशी वगैरे पूर्ण क्लीन करायची एकदम चकाचक। कारण कसं काल नॉनव्हेज वगैरे बनलं होतं, मग आजपासून श्रावण सुरू झालंय, म्हटलं सर्व व्यवस्थित करून घेऊया, सर्व चकाचक करून घेऊया। तसं किचन सुद्धा साफ करायचं आहे आज मला नंतर। मग सगळ्यात आधी क्लिनिंग करायला घेणार आहे आंघोळीच्या आधी। मग त्यासाठी आहे ना जो पसारा जो होता ना अगोदर कालचा तो सगळा आवरून घेते आणि त्याच्यानंतर ना घराची क्लिनिंग करून घेते। तर आहे ना कधी पण मी क्लिनिंग करताना सगळ्यात आधी रोज सकाळी सोफा व्यवस्थित करून घेते, झटकून घेते। कारण कसं दिवसभर विहान त्याच्यावर उड्या मारत असतो, काय पण खात असतो तिथे बसून, मग सगळं सांडलेलं वगैरे असतं कधी मग ते सगळं झटकलं की ते फरशीवर पडतं, मग नंतर कचरा वगैरे काढला की ते सगळं क्लीन होऊन जातं। म्हणून मग अगोदर सोफा सेट करून घेते आणि त्याच्यानंतर कचरा काढून घेते। तर तुम्ही आता बघताय ही रिंग लाईट अजून तिथेच आहे तुटलेली, कारण मला काय करायचं तिचं सुचतच नाहीये, कारण टाकायची तर नाहीये, फेकायला जीवावर येते। तर तिथे साईडला ठेवून दिले, म्हणजे माझ्या लक्षात राहील की मला तिचं काहीतरी करायचं आहे, म्हणून ती समोरच आहे सध्या। तर बघू ते आता कधी करता येते ते। तर आता फटाफट कचरा काढून घेते आणि लादी पण पुसून घेते। तर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर लगेचच मी आंघोळ करून घेतली आणि आता सगळ्यात आधी आहे ना देवपूजा करणार आहे, म्हणून मग बाहेर आले फुलं काढण्यासाठी। तर आता फुलं म्हणाल ना तर माझ्याकडे ही सफेदच टगरीची फुलं जी आपण म्हणतो तीच आहेत। तर बाकी जो गुलाब वगैरे आहे ना माझ्याकडे तो 1 महिना झाला फुलतच नाही आहेत, बहुतेक त्याचा बाज संपला असेल। आता 1-2 महिन्यांनी तो पुन्हा फुलायला लागेल, पण तोपर्यंत मला हीच वापरायला लागतील पूजेसाठी। म्हणून आता फटाफट फुलं काढून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना देवपूजा करून घेते। तर आहे ना बबडूला स्कूलमध्ये वगैरे सोडलं, म्हणजे पाठवलं, त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं आणि नंतर मी सगळं क्लिनिंग करायला घेतले, जसे किचनची क्लिनिंग असते ती। कारण जसं की तुम्हाला मी म्हणाले की काल नॉनव्हेज झालेलं आहे आमच्याकडे, शिजलेलं आहे म्हणून, आणि आमच्याकडे श्रावण पकडला जातो। तर मग म्हटलं आज सगळं क्लीन करून घेऊया किचन ओटा, कारण कसं आहे गॅसच्या मागे जी टाईल्स असते ते सगळं उडालेलं असतं जे आपण शिजवतो जेवण करतो ते, म्हणून म्हटलं ते सुद्धा क्लीन करूया। आता रोज तर आपण क्लीन करतोच रात्री झोपताना, म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर, भांडी घासल्यानंतर वगैरे मी किचन म्हणजे पुसतेच नेहमी। पण ते कसं आहे कधी असं म्हणजे पूर्ण डीप करता येत नाही, तेवढा वेळ मिळत नाही आपल्याला। आणि माझ्या टाईल्स की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणाले की माझ्या ज्या टाईल्स आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत, बॉक्स टाईप आहेत, तर तिथे सगळा कचरा साठून बसतो किती आपण साफ केलं तरी सुद्धा। म्हणून म्हटलं क्लीन करून घेऊया, म्हणजे कसं आपल्या मनात शंका राहणार नाही की म्हणजे काल नॉनव्हेज बनवलेलं त्यातच आपण जेवण बनवतोय, म्हणून म्हटलं सगळं क्लीन करून घेऊया फटाफट।
स्कूलमधून आणताना ना 2 असे मस्त पिझ्झा बेस आणले होते, तर मी त्याचा आता एक पिझ्झा बनवणार आहे। असा म्हणजे रेडीमेड बेसचा पिझ्झा मी फर्स्ट टाइम बनवते, कधी बनवलं नव्हतं मी, नाहीतर डो वगैरे स्वतः बनवते मी, असं कधी म्हणजे बाहेरून विकत आणला नव्हता कधीच रेडीमेड, फर्स्ट टाइम बनवणार आहे। तर बघूया आता कसा होतोय तो, कारण कधीच बनवलेला नाही आहे। तर आता इथे बघा मी तवा ठेवला अगोदर गरम करत, आणि आता माझ्याकडे जे काही सॉस वगैरे आहेत आणि चीज आहे ते वरून टाकते, बघूया ह्याचा कसा होतोय, म्हणजे मेहनत पण कमी लागणार आहे म्हणून म्हटलं बघूया करून एकदा तरी। तर मी इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची घेतले, तुम्ही तुमच्या आवडीची कुठली सुद्धा भाजी घेऊ शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती। आणि हे पिझ्झा बेस खूप स्वस्त पडतात, मला असं वाटलं की म्हणजे हे इझी जातं आहे, एवढं पीठ वगैरे मळण्यापेक्षा असं कधीतरी आणून बघूया रेडीमेड, म्हणून म्हटलं करून बघूया। तर मी हा पिझ्झा बेस खाली ठेवते आणि त्याच्यावरती जो पिझ्झा सॉस मिळतो आपल्या बाजारात तर तो लावते। तर मी इथे मॉझरेला चीज वापरते, तुम्ही कुठल्या पण ब्रँडचं कुठलंही चीज याच्यामध्ये टाकू शकता। तर ते चीज व्यवस्थित स्प्रेड करून घेते सगळीकडे, आणि त्याच्यानंतर वरती जी भाजी आहे ना आपली, जी आपण कट केलेली आहे ती टाकणार आहे व्यवस्थित। तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती टाका, जी तुमच्या आवडीची असेल ती टाका। तर मी जास्त काही टाकत नाही आहे, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा बस, कारण विहान जास्त काही भाजी वगैरे जास्त त्यातल्या खात नाही, ते टाकूनच देतो साईडला। आता याच्यावरती भाजी टाकल्यानंतर ना पुन्हा थोडंसं चीज स्प्रेड करणार आहे, म्हणजे थोडंसं चीज पिझ्झामध्ये थोडं जास्त असेल ना तर पिझ्झा हा चांगलाच होतो, म्हणून मी नेहमी थोडंसं जास्त चीज वापरते। तर आता एकीकडे आपला तवा जो आहे ना तो पण गरम झालेला आहे, तर आता तव्यावर ठेवून देऊया डायरेक्ट। ह्याच्या खाली डिश वगैरे काहीच ठेवायची नाही आहे, डायरेक्ट आपल्याला तव्यावरच ठेवायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। स्लो फ्लेमवर 5 मिनिटं शिजवल्यानंतर आपला पिझ्झा जो आहे तो रेडी आहे खाण्यासाठी। अबू कसं झालंय? खाल्लंस तू? चांगलं झालंय ना? येतं बबडूला। तर असा होता आजचा हा व्हिडिओ। पिझ्झा बनवला होता ना बेसवाला, तर ते आता मी तुम्हाला सांगते की मला कुठला बेस्ट वाटतो ते, म्हणजे आपण घरीच डो बनवलेला चांगला की बाहेरून जो आपला रेडीमेड डो मिळतो तो चांगला। तर जर तुम्हाला जास्त म्हणजे कमी मेहनत घ्यायची असेल ना तर तुम्ही तो आणा बाहेरचा, पण जर तुम्ही टेस्टच्या हिशोबाने बघाल ना की कुठली टेस्ट जास्त चांगली वाटते, किंवा म्हणजे जास्त कुठला चांगला पिझ्झा म्हणजे टेस्टला कुठला चांगला पिझ्झा वाटतो, ते आपण जो घरी डो बनवतो ना तोच जास्त टेस्टी होतो। काय झालं बघू? तर मग ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा। माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईबसुद्धा करा। तर पुन्हा भेटूया एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या। बाय बाय।